जय गुरुदेव. परा पश्यन्ती मध्यमा वैखरी, वाचा निमाल्या जेथे चारी. आता विचारावे कवने अक्षरी विचारी. पा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मतत्वाचं निरूपण करताना माऊली म्हणतात, त्या चैतन्याची अनुभूती परा पश्यन्ती मध्यमा वैखारी या चारी वाचा जिथं थांबतात तिथून होते. माऊली म्हणतात, परा पश्यन्ती मध्यमा वैखारी हा वाणीचा बोलण्याच्या 4 अवस्था दर्शवणारा भाग आहे. आपल्या मनातील विचार ओठातून बाहेर पडेपर्यंत तो 4 टप्प्यातून प्रवास करतो. पहिली वाचा म्हणजे परावाचा. ही वाणीची अत्यंत सुप्त मूळ आणि पहिली अवस्था आहे. ही आपल्या नाभी कमलाजवळ म्हणजे बिंबीजवळ असते. येथे विचार सुप्त असतात. ते अजून शब्दात किंवा भावनेमध्ये बदललेले नसतात. हा केवळ एक सुप्त स्फुरण असतो किंवा चेतनेचा तरंग असतो. दुसरी वाणी आहे पश्यन्ती, जी हृदयामध्ये जाणवते. येथे तो मूळ विचार एका दृश्यासारखा किंवा भावनेसारखा आकाराला येतो. आपल्याला काय बोलायचं आहे ते येथे ठरतं. त्याची एक अस्पष्ट प्रतिमा मनात तयार होते विचाराची, बोलण्याची. त्याला म्हणायचं पश्यन्ती. पश्यन्ती म्हणजे पाहणे. तिसरी अवस्था आहे मध्यमा. ही तिसरी अवस्था असून कंठामध्ये असते. इथं विचारांना योग्य शब्दांची जोड मिळते. आपण काय बोलणार आहोत याचे मानसिक नियोजन आणि शब्दाची जुळवाजुळव मनातल्या मनामध्ये पूर्ण होते. आणि चौथी वाणी आहे वैखरी. या बोलण्याच्या प्रवासातला 4था आणि अंतिम टप्पा. जेव्हा शब्द जिभेतून ओठातून प्रत्यक्ष बाहेर पडतात आणि इतरांना ऐकू येतात, तेव्हा त्याला वैखरी वाणी म्हणतात. आपण जे रोज बोलतो ते वैखरीतच असतं. मग माऊली म्हणतात, अशा परा पश्यन्ती मध्यमा वैखारी वाचा निमाल्या जेतचारी. निमाल्या म्हणजे लय पावल्या, शांत झाल्या. परावाचेमध्ये विचारच उत्पन्न झाला नाही. पश्यन्ती वाचेमध्ये त्या विचाराला आकारच आला नाही. मध्यमामध्ये शब्दाची जुळवाजुळवच झाली नाही. तर वैखरीमधून शब्द कोठे प्रकट होणार? अशा 4ही वाचा जिथं मौन होतात, थांबतात, त्या ठिकाणी, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अगाध शांती असते. तिथे कसली इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. केवळ शुद्ध चैतन्य, केवळ असणं. तिथं मी आहे हा भावही राहत नाही. केवळ आहे पण जिथं नांदतं ते परमतत्व, ते आत्मतत्व. जेव्हा एखादा साधक साधना करता करता अंतिम टप्प्यात जातो, आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो, आत्मस्वरूपाची अनुभूती घेऊ लागतो, तेव्हा त्याच्या 4ही वाण्या शांत होतात. अगदी मनातल्या मनात चालणारा विचारही थांबतो. ज्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचल्यावर 4ही वाण्या स्वतःचं अस्तित्व गमावून शांत होतात. हा
या अनुभव अवस्थेचा निर्देश आहे. आता विचारावे कवने अक्षरी, विचारी पा. आता या अवस्थेमध्ये विचारावं, कुणाला प्रश्न विचारावं, कशाचं चिंतन करावं, कवने कोणत्या अक्षराचं चिंतन करावं, कोणत्या अक्षराचा जप करावा, विचारी पा. भगवान शिव भगवती पार्वती मातेला म्हणतात, ज्यावेळेस परा पश्चंती मध्यमा वैखारी चारही वाचा थांबतात, मन शांत होतं, त्यावेळेस प्रश्न विचारणारा राहत नाही आणि प्रश्न ऐकणारा राहत नाही. प्रश्न विचारणाराही नाही आणि उत्तर देणाराही नाही. तिथं द्वैत संपतं. अशी अवस्था जेव्हा बोलणारा, विचार करणारा आणि शब्दच उरले नाहीत, जिथं चारही वाण्याचा अंत झाला आहे, तेथे आता कोणत्या अक्षराने किंवा कोणत्या शब्दानं प्रश्न विचारायचा, जे ते शब्दच पोहोचू शकत नाही, तेथे ज्ञान सांगण्याचे किंवा प्रश्न विचारण्याचा तिथं गुरु राहत नाही, तर शिष्य राहत नाही. दोघंही ब्रह्मानंद स्वरूप राहतात. भगवान शिव म्हणतात, हे देवी, तुला आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर परा पश्चंती मध्यमा वैखारी या चारही वाचा मौन झाल्या पाहिजेत. मनामध्ये कसलाच विचार न येणं, निर्विचार स्थिती म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती. हा भाव माऊलीला या ओवीत सांगायचा आहे. आपण जे काही बोलतो किंवा विचार करतो ते परा पश्चंती मध्यमा आणि वैखारी या चार वाण्यांच्या माध्यमातून करतो. परंतु जेव्हा माणूस आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये पोहोचतो, जिथे चारही प्रकारच्या वाणीचे व्यवहार मौन होतात, तिथं पूर्ण शांतता असते. अशा शब्दातीत अथांग आणि केवळ अनुभव स्वरूप असलेल्या अवस्थेत आता कोणत्या शब्दांनी आणि कोणत्या अक्षराने प्रश्न विचारायचा, तिथं मनातले सर्व संशय निघून गेलेले असतात, मन शांत झालेले असते. म्हणूनच त्या अद्वैत स्थितीचा अनुभव घेण्यासाठी हे भगवती देवी, तू स्वतः अंतर्मुख होऊन विचार कर, असं भगवान शिव भगवती पार्वती मातेला सांगतात. या ओवीचा भाव थोडक्यात सांगायचा झाला तर, आत्मज्ञान हे शब्दांच्या पलीकडचं आहे. जिथं आमची बडबड थांबते, जिथं आमची बोलण्याची इच्छाही थांबते, जिथं आमच्या मनात कसलाच विचार उठत नाही, ती अवस्था म्हणजे आत्म अनुभवाची अवस्था आहे. असा भाव या ओवीतून माऊली प्रकट करतात. ओम शांती शांती शांती.